नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित प्रेमळ पाटील फॅमिली आणि डॉक्टर फॅमिली आणि उपस्थित पाहुणे मंडळी आणि सदैव पाठीराखा असणारे काशिंदा मामा, मॅडमचे भाऊ आणि आजच्या सत्कार मूर्ती, उत्सव मूर्ती, प्रिय लाडकी तारका सखी कीर्ती पाटील मॅडम. आजचा त्यांचा त्या 30 जून 2025 रोजी सेवानिवृत्त झाल्यात. यशस्वी सेवानिवृत्ती अशी असावी, अशा सेवानिवृत्तीचा सगळ्यांनी हेवा करावा अशी सेवानिवृत्ती झालेली आहे. आणि एक ज्युनियर क्लर्कपासून ते सहकार अधिकारीपर्यंतचा हा त्यांचा 40 वर्षाचा हा जो प्रवास आहे हा खूप मोठा आहे. आणि आता सगळेच जण बोललेत की अरे नाही, खरंच 40 वर्ष सर्व्हिस म्हणजे आपल्याला तो नको वाटतो. आपण म्हणतो की झालं आता आपली 40शी आली, आता आपण आहे ना VRS घेऊया. म्हणजे सगळ्यांचा असं तो नॉर्मल विचार असतो. म्हणजे बरेच जण आजची पिढी तर तेच बोलते, 35-40शी आली का ते बोलतात आता आपण VRS घेऊया, आता आपण फिरूया. पण मॅडम, आता हा सगळा जो मोठा प्रवास आहे हा सगळ्यांनी सांगितला, त्यांच्या मुलाने सांगितला, त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितला, नातेवाईकांनी सांगितला, काकांनी सांगितला आणि तो आहे. तर मी जास्त काही बोलणार नाही, फक्त 2 ओळी बोलते मॅडमसाठी. मॅडम म्हणजे आमचे लाडकी सखी, मैत्रीण, आई समान, वरिष्ठ सहकारी अधिकारी, हौशी कलाकार, धमाल मस्ती करण्यात पुढे असणाऱ्या, कार्यालयात कामातही पुढे असणाऱ्या. तुम्हाला वाटत असेल की त्या पण कार्यालय कामातही पुढे होत्या त्या. म्हणजे ज्या टाईपरायटरच्या जमान्यात त्या लागल्यात तर थेट इंटरनेटपर्यंत, कम्प्युटरपर्यंत आणि ईमेल पाठवणं, एक्सेल शीटमध्ये काम करणं, असा वेगवेगळा असा खूप मोठा प्रवास त्यांनी पार पाडलेला आहे. सांस्कृतिक कामात पुढे, फोटो आणि सेल्फी काढण्यात पुढे, फिरण्यात पुढे, नवीन नवीन शिकण्यात पुढे. या प्रतिकूल परिस्थितीत ठामपणे उभं राहून काम करीत त्यांची मुले घरी आल्यावर, ज्यावेळेस ते शिक्षणासाठी बाहेर होते तर घरी आल्यावर त्यांना गरम गरम त्यांच्या आवडीचं जेवण वाढणारी आई. म्हणजे असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे रूपं, वेगवेगळ्या प्रकारचे रोल त्यांनी यशस्वीपणे पार पाडलेले आहे. आणि त्यांचा तो आवडीचा टेबल ज्यावेळेस ठाणे आणि पालघर एकत्र होता जिल्हा, तर ते जवळजवळ मला वाटतं 12-13 तालुके होते आणि त्या एकट्या समर्थपणे सांभाळत होता. आणि त्या शासकीय भाग भांडवल आणि जमा ताळमेळ तर आमच्यासारख्यांची नाकी नऊ यायचं, पण मॅडम त्या ताळमेळ जमवायच्याच. आणि इवन DDR साहेब असो, AR साहेब असो, ते त्यांना मीटिंगसाठी ना, ते पुण्याला ना, पुणे आमचं हेड ऑफिस, तर मीटिंगसाठी ना मॅडमला पण घेऊन जायचे. कधी कधी तर मॅडमला म्हणायचं मॅडम तुम्हीच चला तुम्हीच चला. म्हणजे असं त्यांनी खूप छान पद्धतीने, म्हणजे जसं ते हाऊस मौस करतात, फिरतात, भटकतात, तसं त्या कामातही खूप उत्कृष्ट होत्या. आणि खाऊ घालण्यात तर हे सगळेच जण बोललेले की आम्हाला एकदम मायेने त्यांचा डबा काय संपेपर्यंत त्या वाटतच राहणार. आम्ही म्हणायचं मॅडम आता तुम्ही पण जेवा. अगं नाही, थांब थांब, तू घे तू घे. असं प्रेमाने वाढून त्या अगदी आम्हाला खाऊ घालायच्या आणि घरी बोलवायच्या. इवन इलेक्शनच्या वेळेस वगैरे काकांनी, त्यांच्या फॅमिलीने, त्यांच्या मुलांनी आम्हाला इलेक्शनच्या वेळेस 6 वाजता उपस्थित राहायचं असतं, तर त्यांच्या घरी आम्ही स्टे केलेला. तर अगदी आम्हाला इलेक्शन सेंटरपर्यंत नाश्त्यासहित पोचवणं ही पण खूप मोठं गोष्ट आहे. तर हे असे माझे वेगवेगळे अनुभव आहेत. मी मॅडमला एवढंच म्हणेल की मॅडम, आपणास आनंदी सेवानिवृत्तीच्या हार्दिक मोरपंखी सप्तरंगी इंद्रधनू आरोग्यदायी शुभेच्छा. मॅडम, निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे. निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात हसू आहे आणि दुसऱ्यात आसू आहे. आता ह्याच्यासोबत तुम्ही ह्याच आनंदासोबत सेकंड इनिंगचेही त्याच उत्साहाने, आनंदाने स्वागत करा. नक्कीच तुम्ही तुमच्या पार्टनरची, काकांची आरोग्याची काळजी घ्या. तुमच्यातील आशिकाना अंदाजमध्ये पुन्हा तुमच्यातल्या खोडकर दडलेल्या मुलाप्रमाणे लहान लहान गोष्टींचा आनंद घ्या. ते तुम्ही घेतच आहात, पण घ्या, मजा करा, भरपूर फिरा
आरोग्याची काळजी घ्या आणि आपल्याला सेकंड इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा. एक मला इथे एक कविता म्हणावीशी वाटते. नदीचा उगम हा पर्वत डोंगरातून होतो, त्यामुळे नदीला माहेर नाही असं म्हणतात. पण गदिमा हे आपले कवी जे आहेत त्यांनी ही समज खोडलेली आहे. म्हणजे एकदा समुद्राला नदी मिळाल्यानंतर परत पर्वताकडे जात नाही, म्हणून नदीला माहेर नाही असे म्हणतात. तर आमची भावना तशीच आहे गदिमांप्रमाणे. जसं गदिमांनी सांगितलं आहे की आमचं माहेर म्हणजे मॅडमचं घर आहे. तर कविता अशी आहे, कवितेचं नाव आहे माहेर. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर. काय सांगू रे बापांनो तुम्ही आंधळ्यांचे चेले, नदी माहेराला जाते म्हणूनच जग चाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन, नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. पुन्हा लेकरू होऊन नदी वाजवते वाळा, पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. पाना फुटतो डोंगरा आणि येतो पुन्हा पावसाळा. थँक्यू.